इकडे इकडे बघ, इकडे बघा, हात करा. 40 नंबरचं किट गाठले, 40 नंबरचं किट. तर नमस्कार मित्रांनो, मी मराठी ब्लॉगर अनिकेत पाटोळे. स्वागत आहे तुमचं नवीन ब्लॉगमध्ये. तर आज आपण निघालेलो आहे मानाचा करंडक खेळण्यासाठी. म्हणजे मानाचा करंडकचा इतिहास म्हणजे पुण्याचा वर्ल्ड कप म्हणून समजली जाते. अशी सगळ्यात मोठी नावलेली टुर्नामेंट आणि मानाचा चषक असतोय. त्यामुळं तिथं खेळायला मुंबई पुणे म्हणजे मोठमोठे प्लेयर येतात आणि आपल्याला पण खेळायची संधी भेटलेली आहे. त्यामुळं भारी वाटायला लागले. आता आपण खेळ जायचं आणि मेन म्हणजे सीन असं झालं की कोंडवापासून 5 मिनटं अंतरावर ग्राउंड आहे आणि 9 वाजता आपली पहिली मॅच आहे. त्यामुळं आता कोंडव्यात जाणार, 7:30 वाजलेत. आता प्रॅक्टिस करणार आणि मग खेळायला जाणार. आणि मयूर स्पोर्ट्सने ऑफिशियली जर्सी लॉन्च केलेली आहे, तुम्हाला दाखवतो. आता ही आपली ऑफिशियल किट आहे आणि कॅप आहे. मॅच खेळताना तुम्हाला दाखवतो जर्सी ती घालून खेळायची आहे आपण. पुणेमधून अवेलेबल आहे, पुणेमधून तुम्ही घेऊ शकता JB स्पोर्ट्समध्ये. आणि तिथून आपल्याला पार्सल आलेले आहे. आता ती घालून आपण खेळायची. तोपर्यंत आता प्रॅक्टिस मॅच आपण त्या किटवरती खेळायचे आहे. तर चला जाऊ. तर आता ग्राउंडवरती आलेलो आहे आणि तुम्हाला नियोजन दाखवतो यांचं कसं आहे. नियोजन खट्ट मानाचं करंडक वर्ल्ड कप कालमध्ये पुण्याचा, त्याचं तुम्हाला दाखवतो. प्रत्येक मॅन ऑफ द मॅच लेखिक सायकल आहे. महाराजांची मूर्ती इथं आणि हे ट्रॉफी आहेत आपल्या. मॅन ऑफ द सिरीज, बेस्ट बॅट्समन, बेस्ट बॉलर. आणि हे मैदान आपलं प्लेयर सगळ्या ग्राउंडवरती आहे. चला भेट होतो तुम्हाला. नॉकआउट मॅचेस आहेत आणि तुम्हाला आता विकेट दाखवतो. हे आमचं प्लेयर बघा इकडं. हे विकेट अर्धे, हा विकेट सिमेंट, हा विकेट माती. मनोज साठे राहते ना असं असं असं. आशुतोष अंबपकर कोल्हापूरवरून आलाय खेळायला. मॅन फ्रॉम अंबाब एक्सप्रेस. आणि ऋषी सर प्रॅक्टिस करताना. सर्व खेळाडूंना विनंती आहे मैदानाच्या बाहेर या. आपण लगेच आज ऊन नाही, आज ऊन आहे. अरे पाऊस नाही, आज ऊनच आहे. ऊन मृत्यूचे पुणे सगळं ग्राउंड या 2 ताकदवान संघांच्या दिवसातील पहिला सामना खेळतो. दोन्ही संघाच्या संघाला नियोजन पण एकदम भारी केले रे. तर ही मयूर स्पोर्टचे नवीन जर्सी आहे. आता तुम्हाला सकाळी सांगितलं अँबॅसेडरचे. आणि पूर्ण जर्सी तुम्हाला आता दाखवतो कसे आहे. तर ही बघा जर्सी पूर्ण समोर मस्त दिसते. नवीन डिझाईन केली आहे मयूर स्पोर्टनं. आणि मयूर स्पोर्टचा अजून एक अँबॅसेडर तुम्हाला दाखवतो. ओ अजिम भाई, अय मयूर स्पोर्ट्स टोपी दाव जरा खाली बघा. असं टोपी दावा की मयूर स्पोर्ट हे दुसरा अँबॅसेडर आहे. पुण्याचा सगळ्यात मोठा अँबॅसेडर आणि आम्ही जरासा आमच्या गावातला छोटा अँबॅसेडर. आणि नवीन किट भेटणार. जो दिवस त्या दिवशी खेळल काय छोटा नसतं, कोण मोठा नसतं. जो त्या दिवशी खेळल तो मोठा असतो. हा हाईट ना असते ना. 1 मिनिट इकडे इकडे जरा इकडे छोटा मोठा असतो फक्त. हाईट बघा, हाईट बघा एवढी मोठी. हाईट नको ना खेळायला मोठं बारकं ना, हाईट ना मोठं बारकं जरूर असते आहे का नाही. हा कसं आहे बरोबर. आपले सगळे प्लेयर ह्या साईडला आहेत. आणि मेन म्हणजे मुंबईचे प्लेयर पण आपण ॲड केले. ते कोण कोण केले तुम्हाला दाखवतो. आणि जर्सी काय आता बदलायला लागणार आहे. कमिटीने किट दिले, तेच घालून खेळायचं आता. हे आता आमची टीम. आणि सीन असा झाला आहे की 16 प्लेयर आहेत आणि किट दिले 11. 14 जण असे. त्यातला मी व्लॉग बनवत बसलो तिकडं. इकडं किटचा नंबर गेला.
रवी गुले 2 3 4 जणांना किट नाही घालायला. आता जसं सिच्युएशन असेल जे जे असे फिरवून घालायला लागणार इंडा जी खेळतील त्यांना बदलून किट घालायचं. ए तुझं किट कुठं आहे? किट कुठं आहे तुझं? किट कुठं आहे? खेळत बसतोस का? खेळत बसला की किटचा नंबरच गेला. ह्याला पण किट नाही. शुभम शेळके सरांचं किट घालून खेळालता मागाशी. हाय फ्रेंड्स, सगळ्यांनी मानांचा करंडक बघायला नक्की या. फायनल डेला खूप भारी टुर्नामेंट आहे. गर्दी असते ना? स्पर्धा आहे. गर्दी असते ना? लय गर्दी असते ना? लय खूप गर्दी असते. डेंजर. 5 ओव्हरची मॅच आहे. नॉकआउट आहे. पहिला टॉस जिंकून म्हणजे टॉस हरलेलाने बॅटिंग आली आहे पहिला. 5 ओव्हरची मॅचमध्ये बॅटिंग करायला लागणार. अपोजिट संघ चांगला आहे त्यामुळं 70-75 प्लस करायला लागणार. किंवा मुंबईचा ध्रुव प्रथमेश नाना मुंबईचे आपल्यातच आहेत. समीर नाव काय? आडनाव काय समीरदा? समीर जगताप. कट्टर इन कट आउट कट. ध्रुव शर्मा मुंबई पुणे हे आपल्याच टीममध्ये घेणार आहेत दोघं आता. आणि य बघा चॉकलेट बॉय ऋतिक गजर कसा हसते राघू. अरे पैसे कुठलं हे बघा हे असं व्लॉग बनवायला पैसे कमव. पैसे बाकी काय ना. हावराय पैशाला लय हावराय. नुसतं पैसा चालू असते आपल्या जिंदगीत पैसा आहे ना, ह्यांनाच पैसे. सरांचं फॅन फॉलोइंग. डगआउट मध्ये जाऊन बसायचं आता. ओपनिंग जोडी मैदानात गेलेले आणि भयानक ऊन लागाले रे बाबा. लय ऊन आहे. आणि ही सलामीची जोडी मैदानात चाललेली आहे. चेतन भट्टे असतील, सागरभाऊ शेडके असतील, आकाश जाधव असतील. स्पर्धेला सुरुवात होईल. मानाचा करंडक यावर्षी कोण जिंकणार? महाराष्ट्रभर चर्चा आणि आजच्या पहिल्या दिवसाला पहिल्या मॅचला सुरुवात. पहिला बॉल अक्रॉस करण्याचा प्रयत्न या ठिकाणी केला आहे. सलमानचं सेलिब्रेशन देखील या ठिकाणी पाहायला मिळत आहे. मोठी विकेट पहिल्याच बॉलवर घेतली आहे. प्रथमेश चव्हाण नाना या पहिला स्ट्रोक खेळला आहे स्क्वेअर लेगच्या दिशेने. 1 रन तिकडे मिळणार आहे. पहिली धाव येण्यासाठी 5वा बॉल लागला आणि सलमानचं हे षटक. तर आताच मॅच झालेली आहे आणि तुम्हाला मजा पण बघतो. किटची साईज एकाला सुद्धा नीट मिळालं नाही. हे आशुतोषचं किट बघा. 44 नंबरचं किट घातले आणि पहिला बॅटिंग करत मेन म्हणजे आम्ही केला 35 धावा बनवले होते 5 ओव्हरला. आणि अपोजिट संघानं चांगली बॉलिंग केली, चांगली बॅटिंग केली आणि चांगलीच खेळली. कोणाला नावं काय ठेवायच्यात. चांगलं खेळून त्यांनी पहिला सामना जिंकला. आता नॉकआउट असल्यामुळे आपण बाहेर पडले. आता इथं जाऊन कपडे चेंज करणार आणि इथून आम्ही मॅच बघत बसणार. थोड्या वेळ तसंच निघणार. तर आता आलो आहे शॉपवरती. आता इकडे शॉप आहे आणि मेन सीन असा झाला आहे की हमराजमध्ये आपल्याला चान्स नाही भेटला. त्यामुळं सरांनी दुसरी टीम ॲडजस्ट करून तिथं बॅटिंगला पाठवले वर 2 विकेट पडल्यानंतर. आणि मी डबल माइंड एवढं झालो, माझी काय बुद्धी चालली मला समजलं. मी आजपर्यंत रबर बॉलला कधीच रिव्हर्स खेळला नाही आणि तवा रिव्हर्स खेळून बसली. मॅचचं पहिलं बरं ठीक आहे, पहिलाच बॉल खेळायला गेली, सिंगल काढल्याचे प्लेट केला असता किंवा मध्ये टप्पा टाकला विकेटच्या ऑफ साईडला मारला असता तरी चालला असतं. मी पहिल्याच बॉलला रिव्हर्स फिरवल्या आणि बॅट स्टंपला लागल्या पाठीमागं. काय म्हणजे एका क्षणात असं वाटलं की मी ही काय करून बसले. पूर्ण डोकं हँग झालं. सर पण नाराज झालं कारण का बाबा ह्याच्यासाठी एवढं बोलून ते टीम दिल्याला घेऊन आणि ह्यानं असं केलं. सर पण रागानं उठून गेलं. मला पण पूर्ण मॅच होईपर्यंत कधी मॅच संपत्या कधी जातोय रूमवर असं झालं. पण काय रूमवर जायची वाटत इच्छा होईना. येऊन आता शॉपवर थांबायचं. लई कसं वाटायला की बाबा काय करून बसले. मला अजून पण विश्वास पटेना की मी त्या बॉलला रिव्हर्स खेळली बिन कामाचं काय गरज नसताना. म्हणजे लई चिडचिड व्हायला लागले एवढे का नाही की असं वाटायले क्रिकेट आपण नाही खेळू शकत. आपल्याला क्रिकेट खेळून काय उपयोग नाही, काय तर कामधंदा केला बरं, एवढा असं विचार डोक्यात यायला लागले. चाललं आहे आता काय ठीक आहे. आता तर आजच्या व्लॉगचा करूया इथंच एंड. भेटूया नवीन व्लॉगमध्ये. काय मला आता बोललं पण हे होईना झालं, एवढं माइंडसेट खराब झालं आहे. तर बाय बाय.